उपस्थित सर्व ज्यांची नावं घेतली ते आणि जे नावं घेतले नाहीत ते आलेले सर्व मान्यवर या विवाह प्रसंगी दादांनी शब्द दिला होता की आम्ही ज्या वेळेस साखरपुड्याच्या कार्यक्रमाला ज्या पुण्याला होतो आणि तिथं साखरपुडा होत असताना अनेकांना वाटलं मी तिथं कसं काय नाही, परंतु मनोज दादाला जिथं जिथं गरज असेल, जिथं जिथं मराठा समाजाला गरज असेल तिथं मी असतो. त्यामुळं माझ्या भाचीच्या कार्यक्रमाला जरी मी नसलो तरी दादांनी सांगितलं होतं आपण दोघे लग्नाला वेळेवर जाऊ. त्यामुळे आज दिवसभर मी इथं आणि दादा सुद्धा वेळेच्या अगोदर इथं आलेत, पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करून आले. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. निश्चित आपल्या बाळाघाटाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. दादा या भागातली जनता, या भागातले सगळे बांधव, 18 पगड जातीतले सगळे बांधव तुमच्यावरती खूप प्रेम करतात. त्यामुळं आपल्याला शुभेच्छा आणि त्यांना 2 शब्द नक्कीच बोलायचे आणि जर महाराजांनी आशीर्वाद दिले 2-2 मिनिटं तर तेवढं एक आपण घेऊ आणि जास्त अधिक तर मी आता बोलणार नाही. रसाळ सर असतील किंवा त्यांचे सगळे रसाळ परिवारातले सगळे आमचे बांधव आहेत. त्याच्यानंतर आपले येणे पाहुणे आमचे दाजे आणि आमची भाची आमच्याकडे शिकलेली, त्याच्यामुळं आम्ही तिचं कन्यादान दादा आम्ही केलंय ते आमचं कर्तव्य म्हणून केलंय. तसेच येणे परिवाराचे सगळे अंजनवतीचे असतील, ससेवाडीचे, मांजर सुंबाचे असतील सगळे आणि माझ्यासह आम्ही सगळे, मुलगी असेल, मुलगा असेल किंवा दीपक असेल, आम्ही सर्व रसाळ सरचे विद्यार्थी 7वी ते 10वी पारनेरकर महाराज विद्यालयाला शिकलो. त्याच्यामुळं सरांची आता वेगळं नातं होतं सगळ्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळं मामा दादा त्यांना सगळ्यालाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता अधिकचं बोलणार नाही, परंतु या नवदाम्पत्याला आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलात, आशीर्वाद देण्यासाठी आलात. त्यामुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.